पाऊस पण मस्त लागलाय. कल्याण एसी आलेली आहे. आमचा चाललाय जायचा विचार. जाऊया का? चले चले लोडिंग 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 लोडिंग. जाऊ दे चल, मला जाऊ दे असे. हॅलो मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे सॅटर्डे आणि मी चाललोय बाहेर जरा मित्रांसोबत फिरायला. ॲक्च्युली जायचं होतं येऊरला, पण येऊरला वाटतं काय ते फॉरेस्टवाले सोडत नाहीत. एकाला फोन केला होता म्हणून आमचा प्लॅन जरा फिसकटलेला आहे. दुपारी 12 वाजता जाणार होतो, आता संध्याकाळी 6:30 वाजले म्हणून दुसरीकडे चाललो आहे मी. बहुतेक ढाब्यावर बसू जेवायला वगैरे. 2-3 मित्र येणार आहेत. चला निघूया, खूप उशीर झाले आणि पाऊस पण लागलाय बाहेर. दाखवतो तुम्हाला, पाऊस पण मस्त लागलाय. मित्रांनो भांडू स्टेशनला थांबलो होतो आणि 5 गाडीने जायचं चाललंय. अजून काही लागलं नाही तिकीट. इथं आहे स्लो बोलके आलेला आहे, आता येईल आता इकडनं. ओ भाई साहेब, बोलके पण आलेला आहे आणि पाऊस पण जोरदार लागलाय आज. एक नंबर पाऊस, मजा आहे मजा धूम धडाका. फक्त धाबा भेट. निशांत पण निघालाय जेरोडवरून आणि पंकजचा बघू आता, कॉल करून विचारलं त्याला. सत्तू तू पण ये भाई. सतंजरी टांग. आज कल्याण एसी आलेली आहे. आमचा चाललाय जायचा विचार. जाऊया का? हा बोल मजा. राईट. चलो निशांत भाई आलेला आहे. काय होतं बाकी? आसित आसितच्या स्पॉट वरती आहे. चला जाऊया. ट्रेन मध्ये तो आता. हॅलो, पंकज पण भेटलेला आहे. अजून 8:30 वाजले आम्ही डोंबिवलीमध्ये जाऊ. मिठाई खायची. मिठाई घेऊन नंतर मग कंट्रोल कंट्रोल. दिवसाची रात्र झाली, अजून आम्ही स्पॉटवर पोहोचलो नाही. एक म्हणून सत्यवान सांगत होता. साडे 9 झाले ना? 9 झाले. चिकन घेऊन ये, अंडी घेऊन ये. अंडी केव्हा शिजवायची, केव्हा बनवायची. तुम्ही किती वाजता आलात इथे? आम्ही 7:30ला आलो. 7:30ला आम्ही डोंबिवलीपासून 7:30ला लांब. नाही, तुला विचारतो कोण कोण आहे तुमच्यासोबत. मस्त तुम्ही आता रिक्षा पकडलेली आहे. 7:30ला आले आणि आता रिक्षा पकडलेली आहे. 9:30ला 9:30ला अलिबागला पोहोचलो असतो. चिकन 2 किलो, हे काय मसाला सगळ्या ग्रेव्ही, दही बी घेतलं. असं घेतलं. 1 डझन अंडी घेतली आहे. अंडी पण आहेत. आणि निशांत पंकज In 500 meters, turn right onto Jagan Gaikwad Marg. पण आलेला आहे. आमचा मित्र ऍक्च्युली टेम्पो घेऊन येणार होता, पण तो विसरला बिचारा. त्यामुळे आम्ही आता कॉपरेट करतो त्याला. तो दिसत पण नाही. ओवाल ओवाल मानकोली नाका साईडला गाडी आली. आसिफची टेम्पो आला काय रे? वर्धमान कॉम्प्लेक्स इथे आलोय आपण. सगळे ऑफिस वर सगळे पत्राचेच वाटतायत. 7:30 वाजता डोंबिवली स्टेशन. आणि आता किती वाजले बघा? 10 वाजले. एक्झॅक्ट 10 वाजले. माहिती आहे एकदम काटा. एवढे जण बसतील का?
येतो चालत चल पुढे हे कुठं आहे ते पण सांग. अरे एवढ्या जण थोडी बसणार जरा एवढंच आहे. अरे चालत येतो चल 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 पुढे तिकडेच न्यायचंय. अरे मग इथेच आहे ना जवळच आहे ना अरे चालत येतो ना चल ना गटाराचं पाणी आहे. चल मागे बसूया. खोल आहे खोल. येत आहे कधी लोडिंग केले का? पहिली बार टेम्पो में प्रवास कर रहा हूँ. ये पहिली बार अशीच ट्रान्सपोर्टेशन काय अशी ट्रान्सपोर्टेशन टेम्पो मध्ये टेम्पो मध्ये आता इथे टेम्पो एन्जॉय चिकन पण तयार झालं टेम्पो मध्ये अंडे पण उकडले केव्हा बोलला ते बरोबर. काही असून ते गटाराचं पाणी आहे. सकाळी वांदे टाकले. पाणी बघ गटाराचं किती आहे. दिसत काय व्हिडिओ मध्ये. चले चले लोडिंग 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 लोडिंग. जाऊ दे चल मला जाऊ दे असेच काय आम्ही जॉब साठी आलोय. जाऊ दे बदली काम कर. घे पटापट घे हे जाऊ दे चल हे घे फुल लोडिंग कर. सत्य सोडून दिला कंपनीचं काम. कंपनीचा मी बोलेल याच्या इकडे हे करतोय व्हिडिओ व्हायरल करू नका सेठ माल लोडिंग हो गया. पगार दे दो हमारा. पैसा ही पैसा होगा. चालू कर. चलो आज पंकज भाईच्या हातचा चिकन खावायचा आहे. इथं मस्त अंडी बॉईल होतात. इथं चिकन फ्राय करतोय कोण? पंकज. The next day. गुड मॉर्निंग झालेली आहे. रात्रभर गाड्या चालूच आहेत इथे आणि बाईने आणला चहा उकाला. सगळ्यांची गुड मॉर्निंग झाली. आता निघालोय आम्ही. झाली मॉर्निंग झाली. आता झाली सगळी उतरले पण आसितला पण टाटा बाय बाय गेले. परत काय प्लॅन करू नको बाबा. इथलं काय करू नाही तू पुढचा पण करू नको कधी एवढंच पण नको. सत्यावन हुशार निघाला ना. त्याला काय जास्त बोललो का रात्री किक लागली ते जाम बोलला. तोच बोला आता परत येऊ नका. आपल्या डाव्यावर जायला लागला असं डायरेक्ट. नाही तर नाही बोल ना माझं स्पष्ट मत आहे तू नाही तर नाही सांग. चलो बाय बाय. पंकज डोंबिवलीमध्ये. आम्ही चाललो भांडुपला. हा चालला सायनला. कोटी रेनकोट जे दिलेले तेवढं घेतले. चहा होता रे इकडे. पाऊस पण आला. चला आता मित्रांनो जस्ट आलोय घरी. आंघोळ वगैरे केली. फ्रेश झालं मस्तपैकी. तर आसितकडे गेलेलो. तर जरा तिकडं ट्रान्सपोर्टचं जरा बघायचं होतं आम्हाला कसं काय करतो ते. म्हणून गेलो होतो तिकडे आणि त्याला थोडी मदत केली आम्ही.
गाडी भरण्यासाठी. भरपूर दिवस भेटलं नव्हतं म्हणून एकत्र आलो, जरा टाईम स्पेंड केला. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.